नमस्कार. जयशंकर माहेश्वरी YouTube चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे आषाढी एकादशी या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे आषाढी एकादशी या निमित्त सुंदर मराठी निबंध. वारी म्हणजे भक्तीचा सागर. वारी म्हणजे भक्तीचा सागर. विठ्ठल नामाचा सुंदर गजर. विठ्ठल नामाचा सुंदर गजर. टाळ मृदुंगाचा मंगलनाद. टाळ मृदुंगाचा मंगलनाद. आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव खास. आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव खास. वारी म्हणजे भक्तीचा सागर. विठ्ठल नामाचा सुंदर गजर. टाळ मृदुंगाचा मंगलनाद. आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव खास. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांपैकी एक आहे. या दिवशी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी व देहू येथून पंढरपूरकडे निघतात. वाटेत वारकरी अभंग गात टाळ मृदुंगाच्या साथीने नाचत विठ्ठल नामाचा अखंड जप करत पुढे जातात. या वारीत श्रीमंत गरीब, लहान मोठे, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण समानतेचा आणि प्रेमाचा संदेश देतात. आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक भक्त उपवास करतात. मंदिरात जाऊन पूजा अर्चा करतात. भजन कीर्तन ऐकतात आणि विठ्ठलाचे नामस्मरण करतात. या दिवशी दया, सेवा, संयम आणि सदाचार
यांचे महत्त्व अधिक अधोरेखित केले जाते। वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि मानवतेचे जिवंत प्रतीक आहे। विठ्ठल नामाचा घ्या आधार, विठ्ठल नामाचा घ्या आधार, जीवन होईल सुखाचा सागर, जीवन होईल सुखाचा सागर। भक्ती, सेवा, प्रेमाचा ध्यास, भक्ती, सेवा, प्रेमाचा ध्यास यातच दडला जीवनाचा सुवास, यातच दडला जीवनाचा सुवास। विठ्ठल नामाचा घ्या आधार, जीवन होईल सुखाचा सागर, भक्ती, सेवा, प्रेमाचा ध्यास यातच दडला जीवनाचा सुवास। संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या संतांनी समाजाला भक्ती, सत्य, समता आणि मानवतेचा संदेश दिला। त्यांच्या शिकवणीतून आजही लाखो लोकांना प्रेरणा मिळते। वारकरी संप्रदाय वृक्षवल्ली आम्हा सोयरे, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, भूतां परपरे परस्परे जडो मैत्र जीवांचे या विचारांचा वारसा पुढे नेत आहे। आषाढी एकादशी आपल्याला श्रद्धा, भक्ती, शिस्त, साधेपणा आणि समाजसेवेची प्रेरणा देते। विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होताना मनातील अहंकार दूर करून प्रेम, करुणा आणि चांगले संस्कार जोपासण्याचा संकल्प आपण केला पाहिजे। पंढरीची वारी भक्तीचा सोहळा, पंढरीची वारी भक्तीचा सोहळा, विठ्ठल नामाने उजळे प्रत्येक भोळा, विठ्ठल नामाने उजळे प्रत्येक भोळा। समता, सेवा, प्रेमाचा संदेश देई, समता, सेवा, प्रेमाचा संदेश देई। आषाढी एकादशी जीवन आनंदमयी करी, आषाढी एकादशी जीवन आनंदमयी करी। पंढरीची वारी भक्तीचा सोहळा, विठ्ठल नामाने उजळे प्रत्येक भोळा। समता, सेवा, प्रेमाचा संदेश देई, आषाढी एकादशी जीवन आनंदमयी करी। धन्यवाद। चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझे चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे
नोटिफिकेशन मिळत राहील। थँक यू। भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती। धन्यवाद।